बंधूंनो, जय ओबीसी. देशभरामध्ये जनगणना होऊ घातली. माझी ओबीसी बांधवांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना नम्रतेची विनंती आहे. या देशाच्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आपली अनेक दिवसापासूनची मागणी आहे. या देशाच्या विकासामध्ये आपलं भरीव योगदान देणाऱ्या गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेमधल्या बलुते, आलुते, ओबीसी, भटके विमुक्त जाती जमातींची जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत आपल्याला हक्क अधिकार मिळणार नाही, आपल्याला बजेट मिळणार नाही. या देशाच्या, या राज्याच्या तिजोरीमध्ये तुमच्या आमच्या हक्क अधिकारासाठी मिळणारं बजेट तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. ही तिजोरी कुणाची, इथं लोकसंख्या कुणाची, इथं माणसं कोण राहतात, त्यांची आत्ताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीगती काय, त्यांचा इम्पेरिकल डेटा काय, या सर्वांच्या मुळाशी जर काय असेल तर ती जातनिहाय जनगणना आहे. आणि ही जातनिहाय जनगणना इथलं सरकार करायला तयार नाही. निवडणुका समोर आल्या की जातनिहाय जनगणना करू अशी आश्वासनं देणारे सरकार मात्र ओबीसींच्या साध्या महामंडळांची सुद्धा नियुक्ती करायला तयार नाही, बजेट द्यायला तयार नाही, शिष्यवृत्त्या द्यायला तयार नाही. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर इथल्या प्रस्थापितांनी, कारखानदारांनी हा महाराष्ट्र, हा देश गिळंकृत केलाय. तेव्हा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. यासाठी आपण जनांदोलन उभं करतोय. महाराष्ट्रात 100 सभा घेतोय आणि त्या 100 सभामधली उद्या पहिली शुभारंभाची सभा अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी जवळ शिरसाटवाडीला घेतोय. उद्या 6 वाजता 11 मेला येत आहे ना, पहिल्या ग्रामसभेला उपस्थित राहा आणि आपल्या हक्क अधिकाराची पुढच्या पिढ्यांची लढाई लढूया. धन्यवाद. जय हिंद, जय ओबीसी.